देभ्यः नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्झायाणं नमो लोये सवसाहुनं मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणि मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये। पाच लब्धी सकाळच्या सत्रात, आता नाही, सकाळी 10 ते 11 ते ठेवायचं. आणि तो करणाऱ्याचा विषय झाला आणि बेसिक ज्ञान आपल्याला माहीत पाहिजे ना. होईल होणार की सकाळी घ्यायचं, ते सकाळी घ्यायचं. ते दुपारच्या सत्रामध्ये आता तत्वार सूत्र मूळ. आपण मोठमोठे ग्रंथ वाचायला पण वाचतोय, आपण चांगली गोष्ट आहे. पण जैन धर्माचं जे बेसिक ज्ञान आहे, मूळ ज्ञान आहे, ते ज्ञान माहीत असणं फार आवश्यक आहे. तर मूळ ज्ञानासाठी अगदी पहिल्यापासून जर बघितला तर मग बालबोध पाठमाला 1, 2, वितराग पाठमाला 1, 2, 3, तत्त्वज्ञान पाठमाला 1, 2, 3 हे लहान मुलांसाठी झालं. जैन सिद्धांत प्रवेशिका आणि त्याच्यानंतर तत्वार सूत्र, छडाला द्रव्यसंग्रह आणि रत्नग्रंथ श्रावकाचार, हे बेसिक बी ग्रंथ पाहिजे ना. समयसारे काय करणानेचा विषय झाला, मूळ बेसिक ज्ञान बी पाहिजे ना. असा नियम आहे, लक्षात मला सांगतो. जैन तत्त्वज्ञान, जैन ग्रंथाचं ज्ञान सामान्य आणि विशेष दोन्ही असलं पाहिजे. सामान्य आणि विशेष दोन्ही असलं पाहिजे, समजलं का नाही. सामान्य ज्ञानाशिवाय विशेष ज्ञान प्रकट होत नाही आणि विशेष ज्ञानाशिवाय सामान्य ज्ञानाचा अनुभव होत नाही. हा नियम आहे, आचार्यांनी सांगितलेला नियम आहे, मनाचा नियम नव्हे. काय त्यासाठी तत्वार सूत्र ग्रंथ बेसिक आपण अगदी डिटेल सगळं घ्यायचं आहे. बेसिक सगळं येईल आणि डिटेलही येईल. तत्वार सूत्र आपण लहानपणापासून ऐकतो आहे. कदाचित आम्ही दशलक्षण पर्वाच्या वेळी, षोडशकरण पर्वाच्या वेळी आपण म्हणतो आहे देखील, परंतु त्याचं बेसिक ज्ञान आपल्याला माहीत नसल्यामुळे त्याची महिमा येत नाही. आणि विशेष ज्ञानाशिवाय ज्ञानाची महिमा बी येत नाही. लक्षात घ्या काय सांगितलं हे, जे विशेष ज्ञानाशिवाय ज्ञानाची महिमा येत नाही. म्हणून विशेष ज्ञान करून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपणाला तुमच्या समोर सर्वात सिद्धी वचनिका म्हणून लिहिलेलं आहे बघा, आहे की नाही. हे ग्रंथ लिहिलेत पंडित प्रवर जयचंदजी छाबडा. पंडित टोडरमलजींचे शिष्य होते. पंडित टोडरमलजींचे शिष्य, प्रकांड विद्वान पंडित जयचंदजी छाबडा. जसं पंडित टोडरमलजी होते तसं पंडित जयचंदजी छाबडा जे अनेक विद्वान झाले, सम्यक दृष्टी ज्ञानी विद्वान झाले,
त्या सम्यकदृष्टी ज्ञानी विद्वानामध्ये प्रकांड विद्वान, प्रतिभाशाली विद्वान म्हणायचे. प्रकांड विद्वान म्हणजे प्रतिभाशाली विद्वान, ज्यांना आगमाचं ज्ञान आहे, अध्यात्माचं ज्ञान आहे, न्याय नयाचं ज्ञान आहे, दर्शनचं ज्ञान आहे, अन्य मताचं ज्ञान आहे, कर्णानेकचं ज्ञान आहे, गणिताचं ज्ञान आहे, असं सर्वांग दृष्टीनं ज्ञान असणं याला म्हणायचं प्रकांड विद्वान, प्रतिभाशाली विद्वान. आणि त्यातून जे रस काढायचं आहे ना ते महत्त्वाचं आहे. हे सगळं वाचून कोणत्या रस्त्यानं जायचं हे सांगणारे पंडित टोडरमलजी, पंडित सदासुखदासजी, पंडित दौलतरामजी, पंडित बनारसीदासजी, दीपचंदजी कासलीवाल आणि पंडित प्रवत जयचंदजी छाबडा, टॉपमोस्ट विद्वानांमध्ये जे आहे ते यामध्ये त्यांनी वचनिका लिहिली ढुंढारी भाषेमध्ये. त्याचं इथं हिंदीकरण झालेलं आहे. ढुंढारी भाषेमध्ये त्यांनी मूळ ग्रंथ ढुंढारी भाषेमध्ये लिहिलेला आहे. तर तत्वार सूत्र, तत्व अर्थ आणि सूत्र, तर या ग्रंथाची रचना करणारे उमास्वामी आहेत. उमास्वामी 2000 वर्षापूर्वी कुंदकुंद आचार्यांच्या काळात, कुंदकुंद आचार्यांचे शिष्य होते. काय? कुंदकुंद आचार्यांचे शिष्य. पहिल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये उमास्वामी आचार्य होऊन गेले. कुंदकुंद आचार्यांचे शिष्य होते आणि सूत्र रूपानं लिहिलेला पहिला ग्रंथ आहे. लक्षात घ्या, संस्कृतमधून सूत्र रूपानं लिहिलेला पहिला ग्रंथ आहे तत्वार्थ सूत्र. आणि जे काय द्वादशांग वाणी आहे त्या द्वादशांग वाणीला एवढ्या सूत्रामध्ये बसवणं ही एक प्रकारची कला उमास्वामींनी या ठिकाणी केलेली आहे. तर उमास्वामींनी हा जो ग्रंथ लिहिला तो 10 अध्यायामध्ये लिहिलेला आहे. 10 अध्याय, 357 सूत्र आहे त्यात. किती किती दिवसाला एक सूत्र पाठ घेतलं, एका वर्षात पाठ होणार नाही. दिवसाला एक सूत्र होय किती आपण जर ठरवलं तर होतंय, नाही ठरवलं तर होत नाही. काय? ठरवलं तर होऊ शकेल, नाही ठरवलं तर मग होणार नाही. 365 दिवस आहेत आणि 357 सूत्र आहेत. काय? दररोज एक सूत्र जर पाठ केला तरीसुद्धा एका वर्षभरामध्ये तत्वार्थ सूत्र ग्रंथ पाठ होतो. आणि तत्वार्थ सूत्र ग्रंथ जर पाठ झाला तर द्वादशांची कुंजी हातात येते. एवढं लक्षात ठेवायचं, किल्ली हातात येते. द्वादशांची किल्ली तिजोरीची किल्ली पाहिजे का तुम्हाला? हे जे तिजोरीची किल्ली, तर द्वादशांची जर किल्ली पाहिजे असेल खजान्याची तर तत्वार्थ सूत्र आहे. मग त्या खजान्यामध्ये मग आज जाऊन अनेक तत्व, अनेक अर्थ, समयसार, हे सगळे बघायला मिळणार आहे. मोठा खजाना बघायला मिळणार आहे. मोठा खजाना जिथून तुम्हाला कधी बाहेर वाटणार नाही. असं आहे, कधीच बाहेर येऊ वाटणार. आत जाण्याची इच्छा आहे पण बाहेर वाटणार नाही. असं तत्वार्थ सूत्र आहे. मग तत्वार्थ सूत्र, छड आला, द्रव्यसंग्रह, काय असे राहिलेला जो काळ आहे, जितका आपण किती काळ मिळाले मला माहीत नाही, आपणाला काय माहीत नाही, पण जितका काळ मिळालेला आहे तर ही पुंजी आणि कुंजी हातात घ्यायची आहे. काय? कुंजी आणि पुंजी. पुंजी म्हणजे खजाना आणि त्या खजानाची चावी ही आहे. आणि खजानाची चावी कोणाला दिली जाते? काय? एखाद्या घरामध्ये खजानाची चावी तुमच्या हातात द्यायला म्हणलं फार मोठा विश्वास आहे ना तो. असं त्रिलोकीनाथ त्रिभुवन तिलक काय अरिहंतांनी तो खजिना दिलेला आहे, तो आपणाला चावी द्यायला लागलेत. काय? आपणाला पात्र जीवांना चावी द्यायला लागलेत. याचा अर्थ आपण किती भाग्यवान आहे. काय? करोडो अरबो खरबो रुपयाची चावी तुमच्याकडे द्यायला लागली, किती विश्वासावर द्यायला लागले.
तुझा विश्वास सार्थ ठरवायचा. तर तत्वार सूत्र ग्रंथ कुणी लिहिला? हां, आता असं हे लक्षात ठेवत जायचं तुमचं तुम्ही नोट करून घ्यायचे. कधी कधी प्रश्न येतील आता हे. कुणी लिहिला? कितव्या शतकात झाले? हे कोणाचे शिष्य होते? या तत्वार सूत्रामध्ये किती सूत्र आहेत? किती अध्याय आहेत? समजलं का नाही? आता तत्वार सूत्रावर कधी परीक्षा घ्यायला लागली असे प्रश्न येणार आहे. हे जे शिकवतो त्याच्यावरच ना, जे तुम्हाला इथं शिकवलं जाईल त्याच्यावरच प्रश्न असणार आहे. समजलं का नाही? तर पॉईंट लक्षात ठेवायचं ना. तत्वार सूत्र ग्रंथ कोणी लिहिला? आचार्य उमास्वामींनी. उमास्वामी कोणत्या शतकात झाले? पहिल्याच्या उत्तरार्धामध्ये किंवा द्वितीय शतकाच्या पूर्वार्धामध्ये. कोणाचे शिष्य होते? कुंद आचार्यांनी. सूत्र रूपाने लिहिलेला पहिला संस्कृत ग्रंथ, सूत्र रूपाने लिहिलेला ग्रंथ आहे. किती सूत्र आहेत? 357 सूत्र आहेत. काय आता तुमचं तुम्ही नोट्स करून घ्यायचे. याच्यावर प्रश्न नंतर विचारलं जाईल. आता ही माहिती फार महत्त्वाची असते, लक्षात घ्या. काय तर यामध्ये थोडं विशेष सांगत असताना संबंधभद्र आचार्यांच्या रत्नगर श्रावकाचारमध्ये पंडित सदासुखदाजींनी एका ठिकाणी सांगितलं याच्याबद्दलच. काय तर हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथावर अनेक टीका लिहिलेत. सर्वात जास्त टीका लिहिलेला कोणता ग्रंथ असेल तर तत्वासूत्र आहे. काय जैन याच्यामध्ये सर्वात जास्त टीका कोणत्या ग्रंथावर लिहिली असतील तर तो तत्वार्थ सूत्र या ग्रंथावर आहे. काही जण म्हणतात 1000 टीका आहे, त्याचे 1000 टीका लिहिलेल्या आहेत, अनेक लोकांनी लिहिलेले आहेत. उपलब्ध जितके असेल तितके असेल. सर्वप्रथम याची टीका जी लिहिली संबंधभद्र आचार्यांनी, गंधहस्ती महाभाष्य. सर्वप्रथम टीका लिहिली गंधहस्ती महाभाष्य. पण तो ग्रंथ आता उपलब्ध नाही आहे, म्हणजे आता कुठं दिसत नाही आहे. नंतर गंधहस्ती महाभाष्य, गंधहस्ती महाभाष्य संबंधभद्र आचार्यांनी लिहिलेलं आहे, उपलब्ध नाही आहे. 84,000 श्लोकामध्ये लिहिलेलं आहे. 84,000 श्लोकामध्ये टीका आहे त्याची. 357 सूत्र आहेत, आता उपलब्ध नाही आहे ती. पण 357 सूत्र आहेत तत्वार सूत्रमध्ये. यात तत्वार सूत्रमध्ये 10 अध्याय आहेत आणि 10 अध्यायामध्ये 357 सूत्र आहेत. त्या 357 सूत्रावर संबंधभद्र आचार्यांनी गंधहस्ती महाभाष्य टीका लिहिली. 84,000 श्लोक प्रमाण. 84,000 श्लोक, 357 सूत्र आणि त्याच्यावर 84,000 श्लोक लिहिले एकाच ग्रंथावर. जो इस समय मिलता नहीं है, आता नहीं है की. 84,000 श्लोक गंधहस्ती महाभाष्य संबंधभद्र आचार्य. नंतर त्या गंधहस्ती महाभाष्यमध्ये हे मंगलाचरण आहे, मोक्ष मार्ग से नेतारम. हे मोक्ष मार्ग से नेतारम उमास्वामींनी नाही लिहिलेलं आहे. ते उमास्वामींनी डायरेक्ट सम्यक दर्शन ज्ञान चारित्रांनी इथून सुरू केले. काय मंगलाचरण जे लिहिलं, मोक्ष मार्ग से नेतारम भेतारम कर्म भूभृतारम ज्ञातारम विश्वतत्वानाम वंदे तद्गुण लब्धे. हे तत्वार सूत्रमध्ये आपण मंगलाचरण वाचतो. ॲक्च्युली उमास्वामींनी जे लिहिलेलं नाही आहे, परवर्ती आचार्यांची टीका लिहिली त्या ग्रंथामध्ये गंधहस्ती महाभाष्यामध्ये आहे ते, पण ते मिळत नाही आहे. पण पहिल्यांदा कुठे मिळालं हा म्हणजे मोक्ष मार्गस्य? तर पहिल्यांदा याची टीका उपलब्ध जी झाली ती सर्वार सिद्धी नावाची टीका. याच्यावर पहिली टीका जी प्राप्त झालेली, ही तर प्राप्त झालेली अप्राप्त आहे आता सध्या. कुठली? गंधहस्ती महाभाष्य. पण या तत्वार सूत्रावर प्राप्त असलेली पहिली टीका कोणती असेल तर सर्वार्थ सिद्धी टीका आहे. सर्वार्थ सिद्धी पूज्यपादाचार्यांनी लिहिलेलं आहे. पूज्यपादाचार्य, त्यांचं दुसरं नाव देवनंदी देखील आहे. पूज्यपादाचार्यांनी
याच्यावर सर्वप्रथम टीका लिहिली. त्याचं नाव आहे सर्वार्थ सिद्धी. पहिली टीका संस्कृत टीका. त्यामध्ये मंगलाचरण आहे. हे मोक्ष मार्ग. हां, पहिल्यांदा बघायला मिळाले. गंधस्थी महाभाष्यामध्ये आहे, पण ते ग्रंथ उपलब्ध नाही आता सध्या. हां, तुम्ही आता काय म्हटला की सर्वार्थ सिद्धी पूज्यपाद आचार्यांनी पहिली टीका लिहिली, बरोबर? 357 सूत्रावर लिहिली. आणि महाभाष्य समंतभद्र स्वामींनी लिहिली, ती पण पहिली सर्वप्रथम टीका म्हणतात. आणि ही पण तुम्ही ते सांगितलं, त्याचं कारण सांगितलं की गंधस्थी महाभाष्य ही सर्वप्रथम लिहिली टीका आहे, पण ती उपलब्ध नाही आता. हां, आणि उपलब्ध असलेली पहिली टीका कोणती असेल तर सर्वार्थ सिद्धी. ते सर्वार्थ सिद्धीमध्ये उल्लेख आला ना त्याचा सगळा. त्या पुढच्या ग्रंथामध्ये उल्लेख आला आहे, हे गंधस्थी महाभाष्यामधून घेतलेलं आहे, याच्यातून घेतलेलं आहे, असा आचार्याने उल्लेख केलेत ना. ही टीका दुसऱ्यांदा लिहिली. ही टीका दुसऱ्यांदा लिहिली. हां, दुसऱ्यांदा लिहिली. तसे बघा, दुसऱ्यांदा. पण आपण लिखित रूपानं प्राप्त, सध्या प्राप्त असलेली ती पहिली टीका म्हणायची. गंधस्थी महाभाष्य प्राप्त नाही आहे, आता उपलब्ध नाही आहे. हां, कुठंतरी असणार, पण आता अजून मिळालेलं नाही. असेल कुठंतरी. ते पूज्यपाद आचार्यांचं दुसरं नाव देवनंदी. पूज्यपाद आचार्यांचं दुसरं नाव देवनंदी. नाही, सगळं बघितलं, त्यात अजून नाही कुठे ते मिळाले नाही मिळाले. विद्वान लोक ते सगळं बघतात, सगळं बघितलेलं. त्याचं बरंच संशोधन सुरू आहे. त्याच्यावर वेगळी टीम, मोठे मोठे विद्वान काम करू लागले देशभरात. आता देशात आणि विदेशातसुद्धा कुठंतरी असेल तर ते लगेच मिळणार. ते कुठंतरी असेल, परदेशात असेल, कुठेही असेल. हां, त्याचं डिजिटल सुद्धा करू लागले. त्याचा कधी आपणाला ते पोंढूरला गेलो तर सगळं बघायला मिळेल. तुम्ही पोंढूरला आपण गेलो होतो ना. तर मंगलाचरण आचार म्हणजे समंतभद्र याच्यावर गंधस्थी महाभाष्य आणि सर्वार्थ सिद्धी टीका ज्यांनी लिहिली ती कोणी लिहिली? पूज्यपाद आचार्य. हां, आता सर्वार्थ सिद्धी टीका, सर्वार्थ सिद्धी टीकाचं श्लोक प्रमाण दिलेलं नाही, तर श्लोक प्रमाण दिलेलं नाही. तर हे गंधस्थी महाभाष्यावर स्वतः समंतभद्र आचार्यांनीच गंधस्थी महाभाष्यावर स्वतः 357 सूत्र आहेत. तत्वार्थ सूत्र 10 अध्यायामध्ये आणि 10 अध्यायामध्ये 357 सूत्र आहेत. आणि त्याच्यावर इथून आलेलं नाही ते. तर गंधस्थी महाभाष्य 84,000 श्लोक प्रमाण. आता स्वतः समंतभद्र आचार्यांनीच या गंधस्थी महाभाष्य लिहून झाल्यानंतर फक्त खरे देव जे आहे, आप्त ज्यांना म्हणतात, खरे देव आप्त, त्यांचं वर्णन करण्यासाठी, त्यांची प्रसिद्धी करण्यासाठी, त्यांची महिमा सांगण्यासाठी आप्तमीमांसा नावाचा एक ग्रंथ लिहिला. कोणी लिहिला? समंतभद्र आचार्यांनी लिहिला, आप्तमीमांसा. ते फक्त मंगलाचरणवर लिहिलं त्यांनी. कुठलं मंगलाचरण? मोक्ष मार्गस्य नेतारम वेतारम कर्मभूताम ज्ञातारम विश्वतत्वानां वंदे तद्गुणलब्धये. याच्यावर समंतभद्र आचार्यांनी स्वतः आप्तमीमांसा नावाचा ग्रंथ लिहिला. त्या आप्तमीमांसा ग्रंथावर फक्त खरे आप्त कोण आहेत, हेच खरे आप्त का आहे, याच्यावर चर्चा आहे. समंतभद्र आचार्यांनी अगोदरच लिहिला होता तो. गंधस्थी महाभाष्य लिहिलं. गंधस्थी महाभाष्यामध्ये नाही, त्यातच सांगितलं. गंधस्थी महाभाष्यामध्ये मंगलाचरण नाही ते, पण तो ग्रंथ उपलब्ध नाही आहे. मंगलाचरण म्हणजे तो ग्रंथ आत्ता कुठं हरवला आहे ना. 7व्या-8व्या शतकापर्यंत होताच ना तो. होता ग्रंथ. पूज्यपाद आचार्य वगैरे होता ना, त्यावर ग्रंथ होताच की तो.
आता अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस देश पारतंत्र्यात होता, इंग्रजांच्या काळ 150 वर्षामध्ये, मुस्लिम शासकांच्या काळामध्ये, या काळामध्ये तो ग्रंथ हरवला आहे. अगोदर ग्रंथ होता तो 7व्या-8व्या शतकापर्यंत ग्रंथ होता तो. त्यांनी लिहिलं आणि त्याच्यावर मोक्ष मार्गसे नेतारम हे खरे देवाचं वर्णन करण्यासाठी खरे आप्त कोण आहेत, ते आप्त हेच का खरे आहेत, याच्यासाठी त्यांनी आप्त मीमांसा नावाचा ग्रंथ लिहिला आहे. संबंधभद्र आचार्यांनीच लिहिला आहे. सर्वात सिद्धी 5व्या शतकात लिहिली आहे. 5व्या शतकाच्या अगोदर संबंधभद्र झाले 3ऱ्या शतकात. त्यांच्यानंतर पूज्यपादाचार्य वगैरे झाले. पहिला उमास्वामी 500 वर्षानंतर नाही, लगेच 200-300 वर्ष 200 वर्षानंतरच की. दुसऱ्या शतकाच्या पहिल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये किंवा दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये. गंधस्थी महाभाषी 3ऱ्या शतकामध्ये झाली. 3ऱ्या शतकात. 5व्या शतकामध्ये पूज्यपादाचार्य झाले ना, सर्वसिद्धी झाली. तर आप्तमीमांसा त्याचं दुसरं नाव देवागम स्तोत्र देखील आहे. आप्तमीमांसा किंवा देवागम स्तोत्र अपर नाम त्याचं दुसरं नाव. आता देवागम स्तोत्र आप्तमीमांसा देवागम स्तोत्र झालं. हां, त्याने आप्तमीमांसा ग्रंथ लिहिला, स्वतःच लिहिले त्याने. आणि त्यामध्ये फक्त हेच देव का खरे आहे याचं वर्णन आहे फक्त आप्तमीमांसामध्ये. हेच देव का खरे, ते का तत्वार सूत्रावर टीका नाही आहे की मंगलाचरण. आप्तमीमांसा ग्रंथ तत्वार सूत्रावर टीका नाही आहे, तो मंगलाचरणवर हेच का आप्त खरे आहे हे न्यायानं समजून देण्यासाठी आप्त खऱ्या देवाचं वर्णन. सर्वज्ञ सिद्धी ज्याला म्हणतात, सर्वज्ञाची सिद्धी करण्यासाठी आप्ताचं स्वरूप सांगितलं. त्याचं दुसरं नाव देवागम स्तोत्र. ते 103 ते 4 सूत्राचं आहे. ते 103 मध्ये आहे. पहिला संबंधभद्र आचार्यांनी तत्वार सूत्र ग्रंथावर टीका लिहिली, त्याचं नाव आहे गंधस्थी महाभाष्य. 84,000 श्लोक प्रमाण. तोच इतका मोठा ग्रंथ होता. त्याच्यानंतर एवढे मोठे कोणते ग्रंथ झाले नाही. एवढे मोठे ग्रंथ झाले, एक मोठाच ग्रंथ होता, विस्तृत होता. आणि त्यात मंगलाचरण त्यांनी केलं होतं, मोक्ष मार्गसे नेतारम. तर त्या मंगलाचरणमध्ये खरे देव म्हणजे खरे आप्त, सर्वज्ञ, वीतरागी, हितोपदेशी हेच आप्त खरे का आहेत, हे सर्वज्ञाची सिद्धी करण्यासाठी आप्तमीमांसा नावाचा ग्रंथ लिहिला. आप्तमीमांसा ग्रंथ हा काय तत्वार सूत्रावर टीका नाही आहे, लक्षात घ्या. तत्वार सूत्रावर टीका नाही आहे, समजलं का. आप्तमीमांसाचं दुसरं नाव आहे देवागम स्तोत्र. 103 स्तोत्र आहे. हां, 103 मध्ये आहे. श्लोक देवागम स्तोत्र दुसरं नाव आहे, म्हणजे मूळ नाव आप्तमीमांसा. आप्तमीमांसा. आणि ह्या सगळ्या ग्रंथांना वाचून मग सर्वार सिद्धी नावाची टीका लिहिली. कोण? पूज्यपादाचार्यांनी. तत्वार सूत्रवर लिखित रूपानं उपलब्ध असलेली पहिली टीका सर्वार्थ सिद्धी आहे. मग हे सगळे ग्रंथ वाचून, सर्वार्थ सिद्धी वगैरे ग्रंथ वाचून मग राजवार्तिक नावाचा ग्रंथ लिहिला अकलंक देवानी. अकलंक देवानी राजवार्तिक नावाचा ग्रंथ लिहिला. राजवार्तिक ग्रंथ लिहिला. आणि मग त्याच्यावर आणखी टीका लिहिली श्लोकवार्तिक. अकलंक देव 6व्या-7व्या शतकात झाले ते. 6वं शतक.
राजवार्तिक श्लोकचं तर प्रमाण दिलेलं नाही, दुसऱ्या ग्रंथात कुठेतरी असेल, बघायला पाहिजे. दुसरी टीका राजवार्तिक ही दुसरी टीका. सर्वार्थ सिद्धी राजवार्तिक. आणि मग विद्यानंदजी स्वामी लगेच 7व्या शतकामध्ये विद्यानंदजी स्वामी झाले. त्यांनी श्लोकवार्तिक नावाची टीका लिहिली, संस्कृतमध्ये सगळं श्लोकवार्तिक. ते मात्र 18,000 श्लोक प्रमाण आहे. श्लोकवार्तिक आहे हां, विद्यानंदी आचार्य. श्लोकवार्तिक हे विद्यानंदी आचार्यांनी लिहिले. हां, 18,000 श्लोक प्रमाण आहे. 18,000 श्लोक प्रमाण. हां, 18,000 श्लोक प्रमाण. हां, 8व्या शतकातच, 7व्याच्या उत्तरार्धामध्ये 8व्याच्या पूर्वार्धामध्ये अमृतचंद्र आचार्य झाले. समयसारची ज्याने आत्मख्याती टीका लिहिली अमृतचंद्र आचार्य. अमृतचंद्र आचार्याने तत्वार्थ सार नावाचा ग्रंथ लिहिला आहे. याच्यावर संक्षिप्त आहे तो, तत्वार्थ सार. तत्वार्थ सार नावाचा ग्रंथ लिहिला आहे. तत्वसार वेगळं आणि तत्वार्थ सार वेगळं. हे सगळं तत्वार सूत्राच्या टीका आहेत. तत्वार सूत्राचा विस्तार आहे सगळा. तत्वार्थ सार अमृतचंद्र आचार्यांनी लिहिलेला आहे. अमृतचंद्र आचार्यांनी लिहिलेला आहे. अमृतचंद्र नाही, ते श्लोक त्याचे कमी आहेत. तो ग्रंथ लहान संक्षिप्त आहे, तो खूप संक्षिप्त आहे. तो का म्हणजे फार विस्तार नाही आहे, संक्षिप्त आहे तो. कळालं नाही? राजवार्तिक ही अकलंग देवांचं आहे. आणि राजवार्तिकला दुसरं नाव तत्वार्थ वार्तिक. राजवार्तिकचं दुसरं नाव आहे तत्वार्थ वार्तिक. तत्वार्थ वार्तिक. तत्वार्थ वार्तिक राजवार्तिकचं दुसरं नाव आहे ते. आणि श्लोकवार्तिक जे लिहिलं ते विद्यानंद स्वामींनी लिहिलेलं आहे. कळालं का? आता संबंधभद्र आचार्यांनी मंगलाचरणवर खरे देव आप्त कसे असतात याच्यावर आप्तमीमांसा नावाचा ग्रंथ लिहिला होता ना. आप्तमीमांसा तोच ग्रंथ समोर ठेवून, आप्तमीमांसा ग्रंथ समोर ठेवून अकलंग देवाचार्यांनी अष्टशती नावाचा ग्रंथ लिहिला. 800 श्लोक प्रमाण, 800 श्लोकामध्ये. आप्तमीमांसावर टीका येते. आप्तमीमांसावर टीका अष्टशती कोणी लिहिले? कोणी लिहिले? अकलंग देव. अकलंग देवानी अष्टशती. अष्टशती म्हणजे 800 श्लोक प्रमाणे. शत म्हणजे 100, अष्ट म्हणजे 8. आणि तोच ग्रंथ वाचून विद्यानंद स्वामींनी अष्टसहस्री लिहिला. 8,000 श्लोक प्रमाण. 8,000 श्लोक प्रमाण. अष्टसहस्री. सहस्री म्हणजे 1000, अष्ट म्हणजे 8. 8,000 श्लोकामध्ये आहे तो. आहे तो पुढे सध्या आहे तो. अष्टशती आचार्य विद्यानंदींनी लिहिल्या. नाही, अष्टशती अकलंग देवांनी लिहिलं आहे. आणि अष्टसहस्री जे लिहिलेलं आहे ते यांनी लिहिलं आहे विद्यानंदीमध्ये. विद्यानंद सहस्री. कोण? श्लोकवार्तिक पण लिहिले ते. तत्वार सूत्रवर टीका आहे ती. हां, ही आप्तमीमांसा टीका आहे. आप्तमीमांसावर अष्टशती आणि अष्टसहस्री 2 टीका आहेत. आप्तमीमांसा अष्टशती. अष्टशती म्हणजे 800 आणि 800चा 8,000. हां हां, 103, 800 आणि 8,000. हे फक्त आप्तमीमांसावर, या तत्वार सूत्राचा संबंध नाही. हां,
आणि तत्वार 10 जे अध्याय आहेत त्या 10 अध्यायावर जी टीका आहेत ते गंधहस्ती महाभाष्य, सर्वार्थ सिद्धी, राजवार्तिक, श्लोक वार्तिक हे प्रमुख आहेत ग्रंथ. हां, तत्वार सार. पण मेन विस्तारण जे आहे हेच गंधहस्ती महाभाष्य, सर्वार्थ सिद्धी, नंतर राजवार्तिक आणि श्लोक वार्तिक. तात्पर्यवरती जी टीका आहे ते आपले कुंद आचार्यांचे ग्रंथ लिहिलेत पंचपरमागम, त्यातले पहिले 3 जे ग्रंथ आहे समय सार, प्रवचन सार आणि पंचास्तिकाय, या 3 ग्रंथावर जयसेन आचार्यांनी टीका लिहिली. त्याचं नाव आहे तात्पर्यवृत्ती. प्राभृतत्रयी म्हणतात त्याला, प्राभृतत्रयी. प्राभृतत्रयी म्हटलं तर समयसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय. प्राभृतत्रयी म्हणा किंवा बृहतत्रयी म्हणा, बृहतत्रयी, प्राभृतत्रयी, बृहतत्रयी या 3 ग्रंथावर कुंद आचार्यांच्या 3 ग्रंथावर अमृतचंद्र आचार्यांनी टीका लिहिली. आणि त्याच्यानंतर यांनी जयसेन आचार्यांनी टीका लिहिली साधारण 9व्या शतकामध्ये. जयसेनाचे आणि त्या 3 टीकेचं नाव आहे तात्पर्यवृत्ती. 3 टीकाचं नाव काय? तात्पर्यवृत्ती. कुठल्या ग्रंथावर? समयसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय, प्राभृतत्रयी म्हणतात त्याला. आणि त्या 3 टीकावर अमृतचंद्र आचार्यांची टीका लिहिली. एका टीकेचं नाव आहे आत्मख्याती, एकाचं नाव आहे तत्वप्रदीपिका आणि एका टीकाचं नाव आहे समय व्याख्या. त्यांचं नाव वेगळं आहे. हां, हे आता तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगितलं. ते तुम्ही तात्पर्यवृत्ती म्हणता ना, तिथे यायला नको म्हणून सांगितलं, पण माहीत असावं. काय आत्ता आपण तत्वार सूत्र बघत आहोत. तत्वार सूत्र ग्रंथ उमास्वामींनी लिहिला 10 अध्यायामध्ये 357 सूत्र आहेत. त्याच्यावर सर्वप्रथम टीका लिहिली समंतभद्र आचार्यांनी. गंधहस्ती महाभाष्य 84,000 श्लोक प्रमाण, जो आता उपलब्ध नाही आहे. हां, आणि मग त्याच्यावर जे मंगलाचरण त्यांनी केलेलं होतं मोक्षमार्गसे नेतारम, त्या मंगलाचरणवर स्वतः समंतभद्र आचार्यांनी आप्तमीमांसा नावाचा ग्रंथ लिहिला. त्याचं दुसरं नाव आहे देवागम स्तोत्र. आणि त्या आप्तमीमांसावर अकलंग देवानी अष्टशती नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यानंतर विद्यानंद स्वामींनी अष्टसहस्री नावाचा ग्रंथ लिहिला. आता तत्वार सूत्राची जर टीका बघायला गेलं तर गंधहस्ती महाभाष्य, सर्वार्थ सिद्धी, राजवार्तिक, श्लोक वार्तिक, तत्वार्थ सार आचार्यांनी जे लिहिलं आहे, समजलं का नाही, जे आचार्याने आपण ज्याला म्हणतो ते. हे 5 तर मुख्य आहेत. आता सध्या बऱ्याचशा टीका आहेत, पण हे 5 मुख्य आहेत. काय त्यात सगळ्यात संक्षिप्त म्हणजे तत्वार सार अकलंग देवाने लिहिलेलं आहे. हे सगळं विस्तारण आहे बाकीचं. कळलं का? गंधहस्ती महाभाष्य, राजवार्तिक, श्लोक वार्तिक, तत्वार्थ सार. मग राजवार्तिकचं दुसरं नाव काय? राजवार्तिकचं दुसरं नाव काय? तत्वार्थ वार्तिक. तत्वार्थ वार्तिक. आप्तमीमांसाचं दुसरं नाव देवागम स्तोत्र. गंधहस्ती महाभाष्य कोणी लिहिला? आणि आप्तमीमांसा कोणी लिहिला? अच्छा, अष्टशती कोणी लिहिला? अकलंग देवानी. अष्टसहस्री कोणी लिहिला? विद्यानंद स्वामींनी. राजवार्तिक कोणी लिहिला? अकलंग देवानी. सर्वासिद्धी कोणी लिहिले? पूज्यपाद आचार्याने. आणि श्लोक वार्तिक कोणी लिहिलं? विद्यानंद. एवढं लक्षात ठेवला, इतकं लक्षात ठेवला, समजलं का नाही, तर खूप चांगलं आहे. जे आपण नोट्स काढतो घरी तुम्ही वाचायचो जरा, आणि एकदा चिंतनामध्ये घ्यायचं. त्यांनी म्हटले पुढं काय की या भूल चूक होऊ नये म्हणून याच्याविषयी संशोधन करा म्हणून सांगितलं. तुम्ही आणि संशोधन करा म्हणून सांगितलं. बरं, हे बघा झालं.
इथंपर्यंत झालं. आता आता पंडित जयचंदजी छाबडांनी 18व्या शतकात झाले ते. पंडित जयचंदजी छाबडा टोडरमलच्या काळामध्ये, ज्यावेळी शिवाजी महाराज होते ना त्यावेळी होते. 300-350 वर्षापूर्वी पंडित टोडरमलजी, पंडित जयचंदजी छाबडा, पंडित सदाशिवदासजी, दौलतरामजी, बनारसीदासजी, ही पंडित परंपरा 100 वर्षाच्या काळामध्ये आहे. 16, 17, 18 शतकामध्ये, काय साधारण 17व्या शतकामध्ये सुद्धा. 16व्या शतकामध्ये शिवाजी महाराज झाले, त्याच्यानंतर हे सगळे पंडित हां झाले. 100, 150, 200 वर्ष झाले. पण हे प्रकांड विद्वान झाले. प्रकांड विद्वान म्हणजे हे एक प्रकारचे कपड्यातले मोठे मुनीच म्हणायचे, समजले का नाही. असे एवढं म्हणजे शास्त्र आचार्य कलपासून नाव दिलेलं त्यांना. काय पंडित प्रवर जयचंदजी छाबडा, आणि यांनी सर्वप्रथम समयसारवर भाषा वचनिका लिहिली. यांच्या सगळ्या टीकेचं नाव वचनिकाच आहे. पंडित जयचंदजी छाबडांनी जिथे जिथं जे लिहिलेलं आहे त्यांचं नाव भाषा वचनिकाच आहे. वचनिका म्हणजे विस्तार आहे. त्यांच्या भाषेमध्ये विस्तार. त्यांची भाषा म्हणजे बोलीभाषा, ढुंढारी भाषा. त्यांच्या भाषेमध्ये विस्तार, त्या भागामध्ये ती भाषा चालत होती ना, त्या ढुंढारी भाषेमध्ये त्याचा विस्तार केलेला आहे. असा टीका, आपण टीका म्हणतो, तिथं वचनिका म्हणतात, एवढंच आहे. तर पंडित जयचंदजी छाबडा अतिशय मोठे विद्वान होते. अतिशय मोठे विद्वान. काय तर आपण समयसार ग्रंथ वाचायला लागले, पण ते जर प्रसंग आला तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं आहे. इतकं सगळं असताना समयसारची टीका लिहिण्याची का भाव होत आहेत तुम्हाला, असं प्रश्न विचारला आहे. काय एवढ्या सगळ्या मोठमोठ्या आचार्यांनी टीका लिहिलेत. म्हणजे मुळातच कुंद आचार्यांचा ग्रंथ आहे. अमृतचंद्र आचार्य, जयसेन आचार्य, हे मोठमोठे आचार्यांनी टीका लिहिलेत. आणि त्यात तुम्ही टीका लिहिण्याचं आणखी काय कारण, कशासाठी तुम्ही धाडस करताय, तर त्यांनी खूप कारण चांगलं दिलेलं आहे. आता तो विषय नाही, जेव्हा समयसारच असेल तेव्हा बघूया आपण. काय आता या पेज नंबर, यामध्ये पेज नंबर 1 सापडलं का? नाही, ते कुठं गलत करू नका. ते मध्ये विषय आला, कुंद आचार्यांनी पंच परमागम लिहिले. तर त्यांचे जे पहिले 3 ग्रंथ आहेत, समयसार, प्रवचनसार आणि पंचास्तिकाय, या 3 ग्रंथावर अमृतचंद्र आचार्यांनी संस्कृत टीका लिहिली. अमृतचंद्र आचार्यांनी आणि अमृतचंद्र आचार्यांनी 3 ग्रंथावर टीका लिहिली. मग त्या 3 ग्रंथावर टीका लिहिली म्हणून त्याला प्राभृतत्रयी म्हणतात. त्याला प्राभृतत्रयी किंवा बृहतत्रयी. बृहत म्हणजे विस्तार, मोठा असा. बृहत या शब्दाचा अर्थ मोठा. तर त्याच्या टीका लिहिली. समयसारच्या टीकेचं नाव आहे आत्मख्याती, प्रवचनसारच्या टीकेचं नाव आहे तत्वप्रदीपिका, आणि पंचास्तिकाच्या टीकेचं नाव आहे समय व्याख्या. आणि या 3 ग्रंथावर सोप्या भाषेमध्ये संस्कृतमध्ये जयसेन आचार्यांनी टीका लिहिली. त्या 3 टीकेचं नाव आहे तात्पर्यवृत्ती. समयसार, प्रवचनसार, पंचास्तिकाय या 3 ग्रंथावर टीका लिहिली, त्याचं नाव आहे तात्पर्यवृत्ती. तो समयसारचा आहे. आता पेज नंबर 1 वर बघा. काय हे सगळं पृष्ठभूमी का सांगावं लागलं, ते ग्रंथाची महिमा यायला पाहिजे ना. आपण तत्वार सूत्र फक्त पाहतो, पण तत्वार सूत्रावर काय काय हजारो टीका आहेत. काय सगळ्यात जास्त टीका आहेत त्याच्या. श्री वीतराग सर्वज्ञ देवाय नमः. ओम नमः सिद्धेभ्यः. पंडित प्रवर जयचंदजी छाबडा कृत सर्वार्थ सिद्धी वचनिका. आता हे वचनिकाचं नाव सर्वार्थ सिद्धी का ठेवलं त्यांनी? कारण तत्वार सूत्रची उपलब्ध असलेली पहिली टीका सर्वार्थ सिद्धी आहे. पहिलं कारण. आणि दुसरं कारण की
तत्वार सूत्र वाचल्यानंतर, तत्वार सूत्र समजून घेतल्यानंतर सर्व प्रकारची सिद्धी होणार आहे तुम्हाला. असं आहे काय, सर्व प्रकारची सिद्धी होणार. सर्व प्रकारची सिद्धी म्हणजे इहलोक सुख आणि परलोक सुख. त्याला दुसरं नाव आहे अभ्युदय सुख आणि निःश्रेयस सुख. निःश्रेयस सुख म्हणजे मोक्ष सुख आणि अभ्युदय सुख म्हणजे काय, जोपर्यंत मोक्षाला जाईपर्यंत मधलं जे आहे ना, राजे होणं, हे होणं, वैभव मिळणं, ते मिळणं, सातिशय पुण्याच्या उदयामध्ये जे वैभव प्राप्त होतं काय, किंवा पुण्याच्या उदयामध्ये जे वैभव प्राप्त होतं त्याला म्हणायचं अभ्युदय सुख. काय म्हणायचं त्याला, अभ्युदय सुख. सातिशय पुण्याचा बंद झालेल्या जीवांनाच अभ्युदय सुख प्राप्त होतं. शेठजी काय सांगितलं, हां, आणि सातिशय पुण्याचा बंद तत्वज्ञानाच्या प्राप्तीनं होतं. तत्वनिर्णयाच्या प्राप्तीनं सातिशय पुण्याचा बंद होतो. लक्षात घ्या. तत्वज्ञानानं, तत्वज्ञान आणि तत्वनिर्णयामुळं सातिशय पुण्याचा बंद होतो. सातिशय पुण्याचा बंद होतो. लक्षात घ्या. सातिशय पुण्य बंद व्हायला हे एकमेक कारण. तत्वज्ञान आणि तत्वनिर्णय. तत्वज्ञान, शास्त्रज्ञान, तत्वज्ञान, तत्वनिर्णय, तत्वप्रतीती काय, हे यामुळं सातिशय पुण्याचा बंध होतो. आणि त्यामुळंच खरे देव कोण आहेत, खरे शास्त्र कोण आहेत, खरे गुरु कोण आहेत, विश्व का आहे, विश्वाचं स्वरूप का आहे, मी कोण आहे, माझं स्वरूप काय, मी कुठून आलो, मला कुठं जायचं आहे, हे सगळं ज्ञान त्याच्यामुळं होतं. शास्त्रज्ञान याच्यामुळं. म्हणून सर्व प्रकारची सिद्धी, अभ्युदय सुख आणि निःश्रेयस सुख. निःश्रेयस सुख म्हणजे अतींद्रिय सुख. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या प्राप्तीमध्ये मिळणारं निःश्रेयस सुख. कळालं ना, मोक्ष सुख. मोक्ष सुख, हां, रत्नत्रयाच्या प्राप्तीमध्ये प्राप्त होणारं अतींद्रिय सुख. अतींद्रिय सुख, अतींद्रिय सुख, अतींद्रिय सुख. अतींद्रिय सुख कळलं काय. आपणाला एक ही तत्वासूची क्लास घ्यायला लावले. हे प्रवचन आता नाही आहे, लक्षात घ्या. क्लास रूपानेच घ्यायचं आहे, त्याशिवाय करणार नाही आहे काय. हां, आणि मागं सांगितल्याप्रमाणे की तत्वाची रुची कशी प्राप्त होईल. तत्वाची रुची प्राप्त होण्यासाठी तत्वज्ञान वाचल्याशिवाय, समजून घेतल्याशिवाय रुची. पहिला रुची होते का पहिलं ज्ञान होतं. पहिला वाचण्याची आवड होती, ती रुची नव्हे, आवड होती. हे बघूया. आणि तत्वज्ञान वाचायला लागलं, अरे हे असं आहे, त्यातला जो अहोभाव लक्षात येतो आणि त्याच्यामुळं प्रतीती वाढते, त्याच्याबद्दल प्रीती वाढते, ती तत्वरुची म्हणायची काय नाही. आणि तीच तत्वरुची तत्वप्रतीतीला प्राप्त होऊन सम्यक दर्शन प्राप्त होते. लक्षात घ्या. कळलं का नाही. मग सर्वासिद्धी वचनिका. आता यांनी स्वतः सर्वासिद्धी नाव वचनिका लिहिले आणि त्यांनी स्वतः लिहिले, त्यांनी पुढे जाऊन लिहिले. सर्वासिद्धी ग्रंथ मी पूर्ण वाचलेला आहे, त्याचा अद्योपांत मी स्वाध्याय केलेला आहे. पंडितजी लिहिलेलं त्यांनी, मी त्याचा अद्योपांत स्वाध्याय केला आहे. आणि मग मला वाटलं ते सगळे संस्कृत ग्रंथ आहेत, सामान्य लोकांना हे संस्कृत कळणार नाही काय. सामान्य लोक त्यामुळे संस्कृत कळणार नाही, त्याच्यामुळे लोक वाचणार नाहीत. संस्कृतच कळणार नाही तर कसे वाचतील. तर सामान्य लोकांना त्याचं ज्ञान व्हावं म्हणून मी माझ्या भाषा वचनिकेमध्ये, माझ्या शब्दामध्ये मी लिहित आहे. त्याच्यामुळं सर्वासिद्धी तुम्ही हे वाचायला आलाय म्हणजे सर्वासिद्धी टीका तुम्हाला तुम्ही वाचायला आलाय. सर्वासिद्धी टीका संस्कृतमध्ये आहे काय, तर ती तुम्ही टीका वाचायला आलाय. आणि त्यांनी पुढे जाऊन सांगितलं फक्त सर्वासिद्धी वाचूनच लिहिलं आहे काय, नाही, मी राजवार्तिकसुद्धा वाचलं आहे, मी श्लोक वार्तिक देखील वाचले, याच्याची टीका मी वाचलेली आहे काय. या सगळ्याचा सार घेऊन मी सर्वासिद्धी वचनिका लिहित आहे. समजलं का नाही. सर्वासिद्धी वचनिका
लिहित आहे. कळालं का नाही? अजून एक पंडित असे झालेत, कधी नाव आपल्याला माहीत नाही त्याचं. काय असे पंडित झालेत, पंडित चेतनदास. काय नाव आहे? कधी नाव ऐकलं नाही आपण. समजलं का नाही? चेतनदास ते बी फार मोठे विद्वान, पंडित टोडरमलसारखे विद्वान, यांच्यासारखे विद्वान आहेत ते. काय तर त्यांनी सुद्धा तत्वार सूत्र टीका लिहिल्या. पंडित चेतनदास तत्वार सूत्र टीका लिहिलेला आहे. त्या ह्यांच्या काळातच झाले ते पंडित. त्या काळात सगळं 16, 17, 18व्या शतकात ही मोठी पंडितांचा काळ होता. हां, त्या मुनींचा विरह होता. हां, आणि मग 16, 17, 18 हे शतकामध्ये मोठमोठे विद्वान झालेत, मोठमोठे विद्वान. समजलं का नाही? टोडरमल हे असे मोठमोठे विद्वान. टोडरमल तर काळामध्ये त्यांचे अगदी जयपूरहून इकडं श्रवणबेळगोळाला गेले होते. त्यांनी कोण त्याची तत्वार सूत्र टीका एवढीच नाव लिहिलं त्यांनी. तत्वार सूत्र भाषा टीका असं लिहिलं. तो बी करत लावायचा आहे. त्याला माझं दिसणं झाले कुठं, याच्यासोबत मी घेणार आहे. काय पण मी वाचायला लावले, घरी वाचायला लावले. आता घरी आता तुलनात्मक अध्ययन मी का घेतलं आहे? काय मी एकाच वेळी 4 ग्रंथ वाचायला लागले. मी तत्वार सूत्र दिलेले आहेत, त्याच्यावर ते सर्वासिद्धी राजवार्तिक, नंतर ही सर्वासिद्धी वचनिका. एक सूत्र वाचलं ते 4चं सगळं बघत जायचं. ते काय लिहिलं आहे, त्यात काय विशेष आहे, यात काय विशेष आहे, त्यात काय विशेष आहे. काय नवीन नवीन गोष्टी त्यामध्ये आपल्याला हे करतात. बरोबर आहे की? तर बघा मंगलाचरण केले बघा ते. श्री वृषभादी जिनेश्वर अंत नाम शुभवीर, मनवच काय विशुद्ध करी वंदो परम शरीर. करम धराधर भेद जिन मरम चराचर पाय, धर्म वरावर कर नमो सुगुरु परापर पाय. शब्द ब्रह्म को मैं नमो स्यात् पद्रमुद्रित सोय, कहे चराचर वस्तु को सत्यारत मल धोय. आप्त मूल आगम तनु एक देश जुअनु, तत्वारत शासन सही करो वचनिका रूप. पंडित जयचंदजी छाबडांनी समयसारची टीका लिहिल्यानंतर एक 12 भावना लिहिले. एक 12 भावना. आणि जिनवानीची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, 12 भावना जयचंदजी छाबडाची 12 भावना म्हटल्याशिवाय झोपायचं नाही. बघून म्हणा तुम्ही, नंतर पाठ करून म्हणा. 12 भावना आहे की ते जिनेंद्र अर्चनामध्ये आहे की, जिनेंद्र अर्चनामध्ये आहे. झोप लागायला नको खरं म्हणजे. समजलं का नाही? झोप झोप लागते कशी? जिनवानीचं चिंतन न करता. झोप लागते कशी? जिनवानीचं चिंतन न करता. हे भोजन न करता कसं झोप लागत असेल? असं आहे. ते खूप सुंदर आहे. त्याच्यावर सुद्धा एक अनिलजी प्रवचन करणार आहे त्याच्यावर कधीतरी. काय आता बघा, याचं खाली अर्थ दिलं बघा. श्री वृषभ आदि जिनेश्वरों, जिनके अंत में शुभ नाम वाले वीर जिनेश्वर, जो परम शरीरी है, को म्हणजे उनको मैं मन वचन काय की विशुद्धि करके वंदन करता हूँ. उन जिनने कर्मरूपी पर्वत को भेदा है और चर एवं अचर समस्त पदार्थों का मर्म प्राप्त कर लिया है, मैं पर और अपर सुगुरुओं को प्राप्त होकर धर्म में जो उत्तमों से भी उत्तम है, उनको मैं नमस्कार करता हूँ. त्यांना मी नमस्कार करतो. मंगळाचरणमध्ये आहे. काय सांगितलं त्यांनी? जे वृषभादी जिनेश्वर आहेत, ज्यांचं नाव शुभ आहे, परम शरीरी आहेत, चरम शरीरी आहेत, काय त्यांना मन वचन कायच्या विशुद्धीपूर्वक मी वंदन करतो. आणि
का? कारण त्यांनी कर्मरूपी पर्वताला भेदलेले आहेत, नष्ट केलेले आहेत. समस्त चराचर समस्त पदार्थाचं मर्म त्यांनी जाणलेलं आहे. आणि परगुरु आणि अपर सुगुरु जे आहेत काय त्यांना प्राप्त होकर धर्म जे उत्तम भी उत्तम, धर्मामध्ये उत्तम जे उत्तम आहेत त्यांना मी नमस्कार करतो. मैं शब्द ब्रह्म को जो स्यात पद से मुद्रित है उनको मैं नमस्कार करता हूँ. स्यात पद मुद्रित हे जिनवानी आहे ना, स्यात पद मुद्रित आहे. कळलं का? जो चर और अचर वस्तुओं के मैल को धोकर सत्यार्थ स्वरूप को कहता है. चर अचर जे काय सगळे वस्तू आहेत सगळ्या प्रकारच्या कर्मरूपी मलाला धुवून सत्य स्वरूप सांगणारी जिनवानी आहे. आगम जिसका मूल आप्त है, हे महत्वाचं आहे. काय आगमाचे मूळ कोण आहेत? आप्त आहेत. उनको अनुपम रूप के संक्षेप में सत्य कथन करने वाले तत्वार्थ शासन. बघा त्यांनी तत्वार्थ सूत्राला तत्वार्थ शासन म्हटले. काय की वचनिका बनाता हूँ, मी त्याची वचनिका म्हणजे त्याची मी टीका लिहितोय. आता त्यांनी सगळं पृष्ठभूमी सांगायला आहेत. हे पृष्ठभूमी महत्वाचं आहे, लक्षात घ्या. इस प्रकार आप्त और आगम को नमस्कार रूप मंगल करके श्री उमा स्वामी नामक आचार्य द्वारा रचित 10 अध्याय वाले सर्वार्थ सिद्धि म्हणजे तत्वार्थ सूत्र की टीका उनकी देश भाषा में वचनिका लिखते हैं. त्याची वचनिका मी लिहित आहे. यहाँ इस ग्रंथ की पृष्ठभूमी इस प्रकार है. हे ग्रंथ लिहिण्याची काय वेळ आली म्हणजे वचनिका लिहिण्याची काय वेळ आली? वचनिका एवढी होती तर वचनिका लिहिण्याची काय वेळ आली? अतिशय महत्त्वाचं आहे शेडजी. अनिल हिरवळे एवढी टीका उपलब्ध असताना तुम्हाला हा कारभार करायला कोण सांगितला आहे? तोडरबाजी सुद्धा लिहिलं. ह्यांनी का लिहिले? काय त्याचं कारण बी असं आहे, सांगतो तुम्हाला. हे तारपडे येणार आहे. हे सगळ्या टीका होत्या. आणि मग त्यानंतर या पंचम कालाच्या ह्याच्यामध्ये मग तीर्थंकरांचा विरह म्हणजे तीर्थंकर होणार नाहीत. काय मोठमोठे आचार्य नाही राहिले. तर भद्रभाऊच्या काळामध्ये संघभेद झाला ना, श्वेतांबराची उत्पत्ती झाली. आणि श्वेतांबरवाल्यांनी तत्वारसूत्र लिहिले, ती उमास्वामी नाव लिहिले काय. आणि त्यांनी ते तत्वारसूत्र लिहिले. आणि त्या तत्वारसूत्राचं नाव घेऊन अनाप शनाप काय वाटत लिहिले काय. आणि मग हे सगळं वाचून पंडितजीनं वाचलं. हे सगळं वाचल्यानंतर लोक काय हे करतील काय, आपल्याला सत्यार्थ प्रकाशन करायला पाहिजे. ते लिहिले पुढं बघा काय काय लिहिले ते. अंतिम तीर्थंकर श्री वर्धमान स्वामी का निर्वाण होने के बाद इस पंचम काल में 3 केवली और 5 श्रुत केवली हुई. काय 3 अनुबद्ध केवली झाले, 5 श्रुत केवली झाली. काय विष्णू, विष्णुमित्र, नंदी, नंदीमित्र आणि भद्रभाऊ हे 5 श्रुत केवली झाले. काय नंतर उनमें अंतिम श्रुत केवली श्री भद्रभाऊ स्वामी का देवलोक होने के बाद काल दोष के कारण कई मुनी शिथिलाचारी हुए. काय भद्रभाऊच्या काळामध्ये काही मुनी शिथिलाचार झाले. कोण? दिगंबरातले. लक्षात द्या. काय अंतिम श्रुत केवली भद्रभाऊ स्वामी देव म्हणजे त्यांचा स्वर्गवास झाल्यानंतर. देवलोक म्हणजे स्वर्गवास म्हणजे भद्रभाऊंचा स्वर्गवास झाल्यानंतर होणे के बाद. हे काय मोक्षाला गेले नाही, ते स्वर्गात गेले. अंतिम 3 अनुबद्ध केवली झाल्यानंतर कोणी मोक्षाला गेलेले नाही. श्रुत केवली आहेत ना ते. श्रुत केवली आहेत. श्रुत केवली एक श्रुत 12 अंगाचं ज्यांना ज्ञान आहे त्यांना श्रुत केवली म्हणायचं. 12 अंग होय. मग ते कमी कमी झाले ना. हे 5वी श्रुत केवली होती. 5वी श्रुत केवली होती 12 अंगात. नाही बघा भद्रभाऊ 2 झाले.
हे पहिले भद्रभाऊ, यांना बारांगाचं ज्ञान होतं. यांना बारांगाचं ते नव्हे, ते आत्ताचे ते नव्हे, हे पुढे येणार आहे, पुढे येणार. हां, पहिले पाच जी श्रुती केवली झाली त्या पाचव्या अंतिम श्रुती केवली. याच्यानंतर श्रुती केवली नाही, याच्यानंतर मग अंग झाली, एक 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 पाटी असं झाली. तो पुढे 11 अंग झाली, 10 अंग झाली, 8 अंग झाली, 1 पूर्व झाली, असं सगळं झाले. ते केवली 7 पत्ते वेगळे, ते हे श्रुती 12 अंगाचं ज्यांना ज्ञान आहे त्यांना श्रुती केवली म्हणायचं. आचारांग, सूत्र, कृतांग, स्थानांग, समवायांग, व्याख्या, प्रज्ञप्ती वगैरे आहे ना, हे 12 अंगाचं ज्ञान ज्यांना होतं ते. उनमें अंतिम श्रुति केवली श्री भद्रभाऊ स्वामी का देवलोक होने के बाद काल दोष के कारण कई मुनि शिथिलाचारी हुए और उनका संप्रदाय चला. हे बिघडलेले, आता हे मुनी बिघडलेले, ज्यांनी मग श्वेतवस्त्र धारण केलं, श्वेतांबर झाले. कुछ वर्षों बाद, काही वर्ष निघून गेल्यानंतर, उनमें देवर्षिगण नामक एक साधू हुआ. त्यांच्यामध्ये म्हणजे तो श्वेतांबरचा होता. हे देवर्षिगण श्वेतांबरचे बिगड़लेले से. देवर्षिगण नामक एक साधू हुआ. उसने विचारा म्हणजे काय, त्याने विचार केला कि हमारा संप्रदाय तो बहुत बढ़ गया है, परंतु हमें शिथिलाचारी कहा जाता है, वह युक्त नहीं. त्यावेळी काही दिगंबर मुनी भी होते ना, काय दिगंबर मुनींनी त्यावेळी विरोध केला, हे चुकीचं आहे म्हणून. मग हे चुकीचं आहे म्हटल्यानंतर मग देवर्षिगण म्हणा लागले का आमचा संप्रदाय तर वाढलेला आहे आणि आम्हाला शिथिलाचारी म्हणू लागले. व युक्त नहीं, साथ ही भविष्य में हमसे भी हीन आचरण करने वाले होंगे. अतः कुछ ऐसा करना चाहिए कि शिथिलाचार को कोई भी बुद्धि कल्पित न कहे. हे शिथिलाचारला कोणी हे बुद्धी कल्पित आहे असं कोणी म्हणू नये, असे त्यांनी विचार केला. मग त्यांनी काय केलं, अतः उनको साधने मैंने प्रमाणित ठहराने के लिए सूत्रों की रचना की. त्यांनी सूत्रांची रचना केली. 84 सूत्र रचले. किती रचले? 84 सूत्र. यावेळी हे झालं ते का, उमास्वामी झाले ते का यावेळी? त्यांच्या वेळी नाही, उमास्वामी नंतर झाले ना. 5 श्रुती केवली झाल्यानंतर दिगंबर जैन ग्रंथाच्या अगोदर श्वेतांबर ग्रंथाची रचना झालेली आहे. त्याच्या अगोदर वेदांची बी झालेली आहे, असं काही नाही, समजलं का नाही. पण दिगंबर आचार्यांनी का ग्रंथ लिहिले नाहीत, कारण तो मौखिक सगळं चालत होतं, लोकांना पाठ होत होतं, ते काय हे चालत होतं. मग ते हे सगळे आणि लोक ग्रंथ लिहून सगळं विपरीत सांगायला लागलेत. हे ज्यावेळी धर्षणाचार्यांच्या लक्षात आलं त्यावेळी त्यांना वाटलं आता आपले ग्रंथ लिहायला पाहिजेत म्हणून. असं आहे. 84 सूत्र रचे, उनमें भी श्री वर्धमान स्वामी और गौतम गंधर के बीच प्रश्नोत्तर रूप प्रसंग बताकर शिथिलाचार के पोषण के लिए दृष्टांत, युक्तियाँ आदि बनाकर उनकी प्रवृत्ति की, उनका प्रचार प्रसार किया. उन सूत्रों के आचारांग आदि नाम रखे. त्याचं नाव ठेवलं तिने आचारांग. काय म्हणजे द्वादशांग हे आचारांग सगळे होते, पण आचार्यांनी आपल्या जैनाचार्य लिखित रूपाने लिहिलेलं नव्हतं, मौखिक रूपाने सगळं होतं. पण त्यांनी त्याचं नाव ठेवलं आचारांग, कारण ते बी अगोदर ह्यामध्येच होते ना, बिघडून इकडे आले म्हणून तिने आचारांग नाव ठेवलं. आचारांग आदि नाम रखे और उनमें अनेक विपरीत कथन किए. सगळं विपरीत लिहिले. काय लिहिले त्याने? जैसे केवली कौलाहार करते है, केवली आमच्याप्रमाणे जेवतात, ताटात बसून घास जेवतात असे लिहिले. स्त्रियों को मोक्ष होता है, स्त्रियां तीर्थंकर हुई है, परिग्रह सहित को मोक्ष होता है, साधु वस्त्र पात्र आदि 14 उपकरण रखे, एवं जो साधु रोग ग्लानि आदि से पीड़ित हो वे मद्य मांस मधु का आहार करे तो कोई दोष नहीं. लिहिले नाव आचारांग है ऐसे लिहिले. इत्यादि विपरीत कथन लिखे तथा इनको पुष्ट करने वाली कल्पित कथाएं बनाकर लिखी. कल्पित कथा लिहिले. काय लिहिले? जैसे एक साधु ने मोदक का भोजन कर लिया जाने पर आत्मनिंदा की, तब केवल ज्ञान उत्पन्न हो गया. म्हणजे लाडू खाल्ला
आणि लाडू खाल्ल्यामुळं अरे हे का चुकीचं आहे, तिने आत्मनिंदा केली आणि आत्मनिंदा केलं की केवळ ज्ञान झालं. किती विपरीतपणा. एक साधू रोगी गुरु को कंधे पर बैठाकर लड़खड़ाता हुआ चला, तब गुरु ने लाठी दी, साधु ने आत्मनिंदा की, उसे केवल ज्ञान हो गया. काहीतरी विपरीत लिहिले. ऐसा होने पर गुरु उसके पांव पड़ा, मरुदेवी को हाथी पर बैठे बैठे केवल ज्ञान उपजा, इत्यादि विरुद्ध कथाएं लिखी. तथा श्री वर्धमान स्वामी ब्राह्मणी के गर्भ में आए, तब इंद्र ने उन्हें वहां से निकालकर सिद्धार्थ राजी की रानी के गर्भ में स्थापित कर दिया. असं कधी होऊ शकतं काय कधी? हां, म्हणजे ब्राह्मणीच्या गर्भामध्ये भगवान महावीर आले आणि त्यांना वाटलं आता हे चुकीचं आहे. त्या ब्राह्मणीच्या गर्भामधलं काढलं आणि त्या राणी त्रिशलाच्या गर्भामध्ये केलं, स्थापित केलं. नंतर ब्राह्मणी के गर्भ में आए, तब इंद्र ने उन्हें वहाँ से निकालकर सिद्धार्थ राजा की रानी के गर्भ में स्थापित कर दिया. तथा उन्होंने वर्धमान स्वामी ने केवल ज्ञान उत्पन्न हो जाने के बाद गोसाल नामक गरुड़ी को दीक्षा दी. गरुड़ी म्हणजे गारुड़ी. उसने बहुत तप किया, उसका ज्ञान बढ़ा, रुदिया प्राप्त हुई. तब उसने भगवान से वाद किया, वाद में वो हार गया. तब कषाय करके भगवान ने तेजोलेशा चलाई, जिसमें भगवान पर तेजोलेशा चलाई, जिससे भगवान को पेचिस का रोग हो गया. पेचिस म्हणजे त्याला काय स्लो मोशन झालं, लूज मोशन झालं. तब भगवान को बहुत पीड़ा हुई. उन्होंने साधकों से कहा कि राजा की रानी ने बिलाव के लिए कुकड़ा कबूतर मारकर उसे भुना पकाया है, वो हमारे लिए लेकर आओ, जिससे रोग मिट जाएगा. तब एक साधू वो लेकर आया. बघा ते म्हणजे कबूतरला मारून ते शिजवलेलं मांस भगवान ने उसे खाया, तब रोग मिट गया. इत्यादि अनेक कल्पित कथाएं लिखी. ये श्वेत वस्त्र, यात्रा दंड आदि भेष धारण कर श्वेतांबर कहलाए. हे सगळे श्वेतांबर. हे जर जैन लोकांनी ग्रंथ लिहिले नसते, तुम्ही काय तेच वाचलं असतं की मग हेच बरोबर आहे म्हटलं असतं. आणि एवढं लिहून सुद्धा लोक ते खरं समजलं म्हणजे गंमत बघा. एवढं लिहून सुद्धा समजायला लागलेत की. बाद में इस संप्रदाय में कई समझदार हुए. उन्हें विचार किया कि ऐसे विरुद्ध कथनों को तो लोग प्रामाणिक नहीं मानेगा. तब उन्हें साधने सच्चा प्रतीत कराने के लिए प्रमाण और नयों की युक्तियां बनाकर जिस प्रकार उन्हें साधा, पर कहाँ तक सदे. तब संप्रदाय के कुछ लोगों ने सूत्रों में अत्यंत विरुद्धता देखकर उन्हें अप्रामाणिक ठहराकर उन्हें गुप्त कर दिए, दड़ून ठेवले दिए एवं कम कर दिए. उनमें से कुछ ने 84 सूत्रों के स्थान पर 45, कुछ ने 32 सूत्र रखे. इस प्रकार परस्पर विरोध बढ़ा. तब अनेक गच्छ हो गए, जो अब तक प्रसिद्ध प्रवर्त रहे. अनेक गच्छ झाले. आता ते आतापर्यंत चालूच आहे श्वेतांबरमध्ये. काय नंतर इसने आचार विचार का कुछ ठिकाना नहीं. इन्हीं में ढूंढिया हुए जिन्होंने अत्यंत ही निंद्य आचरण धारण किया. एक काल दोष है, इसमें कुछ आश्चर्य नहीं है. एक काल दोषामुळे असं होणार. इस काल में जैन मत की गौणता होनी है, उसके लिए ऐसे ही निमित्त बनेंगे. हुंडा अवसरपणी काल आहे काय त्याच्यामुळं. हे झालं इकडचं श्वेतांबरचं. मी दिगंबरचं काय आता हे सांगायला बघा. भद्रभाऊ स्वामी के बाद दिगंबर संप्रदाय में कुछ वर्षों तक तो अंगों के पाटी रहे. बाद में अंग ज्ञान की विच्युति हो गई, पर आचार यथावत चलता रहा. जसं आचरण आहे, जसं तत्वाचं ज्ञान आहे, आचरण आहे, ते यथावत होत राहिलं. पर दिगंबरों का आचार कठिन होने से काल दोष के कारण यथावत आचरण करने वाले भी विरले ही रह गए. खरे आचरण करणारे खूप कमी झाले. तब भी संप्रदाय में अन्यथा प्रवृत्ति तो नहीं हुई. पण चुकीचं काय सांगितलं नाही. काय म्हणजे यथावत आचरण करणारे मुनी कमी झाले,
परंतु जे तत्व सांगणारे आहेत, जे तत्व प्ररूपण आहेत, ते यथावत व्यवस्थित करू लागले. श्री वर्धमान स्वामी को निर्वाण होने के बाद 683 वर्ष बाद दूसरे भद्रभाऊ नामक आचार्य हुए. हे दुसरे भद्रभाऊ काय, इनके कुछ वर्षों बाद दिगंबरों के गुरुओं में 4 शाखाएं हुई. म्हणजे भद्रभाऊ स्वामी झाल्यानंतर दिगंबर गुरूंच्या मध्ये 4 शाखा निर्माण झाल्या. 4 शाखा म्हणजे हे तत्वाबद्दल नाही, तत्व एकच सगळं, आचरण एकच, परंतु त्या प्रदेशानुसार त्याची नावं ठेवली. जसं आपण उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असं म्हणतो गेली, तसं त्याची नावं ठेवली गेली, पण तत्वाची प्ररूपणा तशीच राहिली. त्याची 4 नावं पडली. काय, नंदी, सेन, देव, सिंह. इनमें से नंदी संप्रदाय में श्री कुंद मुनि, श्री उमास्वामी मुनि, नेमिचंद्र, पूज्यपाद, विद्यानंदी, वसुनंदी आदि बड़े बड़े आचार्य हुए नंदी संघामध्ये. इनने विचारा कि शिथिलाचारी श्वेतांबरों का संप्रदाय बहुत बड़ा है, वो तो काल दोष है, परंतु यथार्थ मोक्ष मार्ग की प्ररूपणा चलती रहे, ऐसे शास्त्र रचे जावे तो कुछ निकट भव्य हो, वे यथार्थ समझकर श्रद्धा करे. त्यांना करुणा आली. दर्शनाचार्यांपासून सुरू झाले. काय, त्यांनी काय विचार केला, काय विचार केला त्यांनी, हे लिहिलं ना. हां, म्हणजे यथार्थ मोक्ष मार्ग की प्ररूपणा चलती रहे, ऐसे शास्त्र रचे जावे, कशामुळं, जो निकट भव्य हो, वे यथार्थ समझकर श्रद्धा करे, यथाशक्ति ग्रहण करे. ये बड़ा उपकार है, ये मोटा उपकार है. समझ ले नहीं. ऐसा विचार कर मोक्ष मार्ग की प्ररूपणा के कई ग्रंथ रचे, जैसे तत्वार्थ सूत्र, पंचास्तिकाय, प्रवचन सार, समय सार, मूलाचार, गोमठ सार, त्रिलोक सार, लब्धि सार, क्षपना सार आदि, तथा इनका अविच्छेद अर्थ हो इसलिए इनकी टीकाएं की. एवं दूसरे सेन संप्रदाय में, आता सेन संप्रदायामध्ये कोण कोण झाले, भूतबली, पुष्पदन, वृषभसेन, सिद्धसेन, समंतभद्र, जिनसेन, गुणभद्र आदि बड़े बड़े आचार्य हुए. इन्होंने, जिनने षटखंडागम, धवल, जय धवल, महाधवला तथा प्राकृत आदि पुराण आदि ग्रंथ रचे. उनमें सिद्धसेन, समंतभद्र आदि शाद्वाद विद्या के अधिकारी हुए. तत्वार सूत्र का महाभाष्य रचा, ये महाभाष्य म्हणजे गंधस्थी महाभाष्य, एवं अन्य बड़े बड़े ग्रंथ रचे. जिनसेन ने संस्कृत में आदि पुराण रचा, गुणभद्र ने संस्कृत में उत्तर पुराण रचा. इसी संप्रदाय में काष्टा संघ प्रवर्ता. देव संप्रदाय में अक्कलंक देव हुए, जो शाद्वाद के अधिकारी हुए. उनने प्रमाण प्रकरण रचे. अन्य भी कई आचार्य हुए, जिन्हें बड़े बड़े ग्रंथ रचे. सोमदेव ने यशस्वी तिलक काव्य रचा. अतः सिंह संप्रदाय में वादी भी सिंह आदि मुनि हुए, उनने भी बड़े बड़े ग्रंथ बनाए. इस तरह इन चारों संप्रदायों में यथार्थ प्ररूपणा और आचरण चलता रहा. काय, म्हणजे 4 ह्याच्यामध्ये नंदी, सेन, देव आणि सिंह या 4 संप्रदायामध्ये तत्वाची प्ररूपणा आणि आचरण यथावस्थित व्यवस्थित चाललेलं होतं. पर अब इस निकृष्ट काल में दिगंबर संप्रदाय में भी यथावत आचरण का तो अभाव ही है. यदि कई है तो दूर क्षेत्र में होगा, पर मोक्ष मार्ग की प्ररूपणा तो ग्रंथों से वर्त रही है. तब मेरे पंडित प्रवर जयचंद जी छाबड़ा के ऐसा विचार हुआ कि उमा स्वामी कृत 10 अध्यायों वाला तत्वार सूत्र है, उसकी संस्कृत टीका गंधस्थी महाभाष्य है और लघु टीका सर्वार सिद्धि, तत्वार्थ वार्तिक, जिसे राजवार्तिक भी कहते हैं, तथा श्लोक वार्तिक है. वे तो पंडितों के समझने पढ़ने योग्य है. सगळं संस्कृत लिहिलेलं आहे. समजलं का नाही. न्याय भाषेमध्ये प्रमाण, न्याय, नय भाषेमध्ये पहिलं तर भाषा संस्कृत, नंतर न्याय पद्धतीनं, नयानं, प्रमाण पद्धतीनं लिहिलेलं आहे. मग हे सगळं कळायला कोण पाहिजेत, मोठे विद्वानच पाहिजेत.
समजलं का नाही? सामान्य लोकांचं काम नाही ते. मग सामान्य लोकांना समजणार कसे? म्हणून हे म्हणा लागले काय, पंडितों को समझने पढ़ने योग्य है, मंद बुद्धि का उनमें प्रवेश नहीं है. मंद बुद्धी वाल्यांचं मग त्याला काय करायला पाहिजे? अतः इसकी संक्षेप अर्थरूप देश भाषा में वचनिका बना दी जावे तो मंद बुद्धी भी पढ़ सके. सामान्य बुद्धीचे लोक सुद्धा याला वाचू देत. म्हणून तत्वार्थ की श्रद्धा करे तो बडा उपकार है. बघा किती उपकार. एक तर आचार्यांचे, एक तर तीर्थंकरांचे उपकार काय, एक तर ते केवली श्रुत केवलींचे उपकार, एक तर आचार्यांचे उपकार, एक पंडितांचे उपकार. किती लोकांचे उपकार आपल्यावर. आणि एवढे उपकार असताना जर आपण ग्रंथाचा स्वाध्याय करत नसू तर आपल्यासारखे दळभद्री सुद्धा कोणी नाही. समजलं का नाही? आपल्यासारखे. आणि वाचत असतील तर आपल्यासारखे भाग्यशाली बी कोणी नाही. परमभाग्य लक्षात ठेवायचं. परमभाग्यशाली आहे. कळलं काय? हे समजून घ्यायला पाहिजे. मग हे सगळे श्लोक वार्तिक वगैरे काय बघ, संस्कृत टीका वचनी का आरंभ किया है, उसमें मुख्य रूप से तो सर्वासिद्धि नामक संस्कृत टीका का आश्रय है. म्हणून ते नाव ठेवले सर्वासिद्धि वचनी का. और जहाँ जहाँ विशेष लिखा है वहाँ तत्वार्थ वार्तिक श्लोक वार्तिक का आश्रय जानना. इसमें कई भूल चूक हो तो विशेष ज्ञानी संशोधन कर ले. उसमें सबसे पहले सर्वासिद्धि टीकाकार ने मंगल के लिए आप्त का असाधारण विशेषण रूप श्लोक रचा है जिसे लिखते हैं. मूळ उमास्वामीने हे श्लोक लिहिलेलं नाही. हा मंगलाचरण सर्वासिद्धी जो उपलब्ध ग्रंथ आहे ना, तसं तर समध्वर आचार्य लिहिलेला होता. तो उपलब्ध नाही आहे. पण सगळ्यात पहिली उपलब्ध टीका सर्वासिद्धी आहे. त्या सर्वासिद्धी टीकेचे मंगलाचरण आहे. सर्वासिद्धी कोणी लिहिली? एकदा रिव्हिजन तर घेऊया की बघूया काय काय पुढे वाचत चाललोय आपण. तत्वार्थ सूत्र कोणी लिहिला? उमास्वामी आचार्यांनी. किती अध्यायामध्ये? 10 अध्यायामध्ये. किती सूत्र आहेत? हां, म्हणजे सूत्ररूपानं लिहिलेला पहिला हा ग्रंथ. उमास्वामी कधी झाले? पहिल्या शेवटी किंवा दुसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात. कोणाचे शिष्य होते? कुंदकुंद आचार्यांचे शिष्य होते. यांनी एकमेव एकच ग्रंथ लिहिला आहे उमास्वामींनी. दुसरा ग्रंथ लिहिला नाही. एकमेव एकच ग्रंथ लिहिला आहे. आणि या एकमेव ग्रंथावर इतक्या टीका लिहिल्यात काय, सगळ्यात जास्त टीका तत्वार सूत्रवर आहे. सगळ्यात जास्त. हजारो टीका आहेत म्हणतात, हजारो. आपणाला 4-5 नावं सुद्धा बघायला लागले. याची सर्वप्रथम टीका लिहिली गंधहस्ती महाभाष्य समंतभद्राचार्यांनी. ती उपलब्ध नाही आहे. नंतर उपलब्ध असलेली पहिली टीका सर्वासिद्धी पूज्यपाद आचार्यांनी लिहिली. नंतर राजवार्तिक टीका लिहिली अकलंक देवांनी. राजवार्तिकेला दुसरं नाव आहे तत्वार्थ वार्तिक. नंतर श्लोक वार्तिक टीका लिहिली आहे विद्यानंद स्वामींनी. या प्रमुख टीका. आणि तत्वार सार नावाचा ग्रंथ अमृतचंद्र आचार्य लिहिलेला आहे. अतिशय संक्षिप्त आहे म्हणून त्याचं नाव कुठे आलेलं नाही. विस्तृत ज्या टीका आहेत त्या टीकेचंच नाव इथं घेतलेलं आहे. काय, या सगळ्या टीका उपलब्ध आहेत. आणि मग या सगळ्या टीका उपलब्ध असताना मग इथं पंडित प्रवर जयचंदजी छाबडांनी सर्वासिद्धी वचनिका लिहिली. आणि मग आपल्याजवळ आपण ते वाचत आहोत. आणि त्यांनी का लिहिली ही आता आपण वाचलं ना. सगळा मधल्या काळामध्ये सगळे ग्रंथ टीका उपलब्ध असताना भद्रभाऊ स्वामीच्या काळामध्ये काय अंतिम श्रुत केवली भद्रभाऊच्या काळामध्ये ते सगळे बिघडले. आणि 84 सूत्र लिहून श्वेतांबरांनी कल्पित सूत्र लिहिले. त्याचं नाव आचारांग दिले त्यांनी काय. आणि मग ते उमास्वामी लिहिले तेच ग्रंथ, तोच ग्रंथ त्यांनी काय वेगळा लिहिलं नाही. त्याच ग्रंथावर त्यांनी ते 84 सूत्र लिहून आचारांग म्हणून नाव ठेवलं त्यांनी. ते त्या लोकांनी श्वेतांबर टीका लिहिली. आणि त्यामध्ये त्या टीकेमध्ये अनाप शनाप अगदी काय म्हणजे अगदी लोकविरुद्ध शास्त्रविरुद्ध आगमविरुद्ध हे सगळे कल्पित कथा लिहिल्या. त्यातले काही दिले ते म्हणले. त्यात काही बरंचसं काय केलेलं हे काही थोडेच दिले त्या ठिकाणी.
काय श्वेतांबर मत समीक्षा म्हणून एका विद्वानाने पुस्तक देखील लिहिले. माझ्याकडे आता आहे ते 300-400 पेजचं पुस्तक आहे. श्वेतांबर काय काय कल्पित लिहिले हे तर थोडे बनवून त्यात आणि किती किती काय काय लिहिलेलं आहे. असं मी एक लिहिलेलं आहे त्यामध्ये. म्हणजे किती ऐकायला आणि सांगायला सुद्धा ते एकदम घाणेरडं वाटतं. ते साधूला जर काम वासना झाली, साधूच्या श्वेतांबरच्या याच्यामध्ये काम वासना झाली तर श्रावकांनी आपली स्त्री त्याची कामवासना भागवण्यासाठी आपल्या स्त्रीला देणं हे पुण्यच आहे. अशी देखील लिहिली. हे रत्न श्रावकाच्यामध्ये आहे. असे विपरीत लिहिलेत. लोकविरुद्ध जे इतकं घाणेरडं या काळात सुद्धा ऐकणं एवढं गलिच्छाने वाटतं आणि ते शास्त्ररूपामध्ये लिहिले ते. मग हे ऐकून समजलं का नाही. आता कोण कामी पुरुष असला काय हे ऐकून म्हणा हे शास्त्रामध्ये लिहिलेच की चांगलंच आहे, हे ऐकायला पाहिजे, मांस खायला पाहिजे, हे सगळं करायला पाहिजे, हे लिहिलेलंच आहे असं. आणि जे लोक मांस खातात की नाही कुठल्या बी मताचे असतील समजलं का नाही, त्यांनी कुठल्या ना कुठल्या ग्रंथात आधार देऊनच सांगतात ते हे का आमच्या ग्रंथात असं सांगितलं, हे पुण्य आहे, हे असं आहे, ते आहे, असं आहे. हे का शास्त्रार्थ करण्याच्या 5 पद्धती आहेत. हे बघा हे मत चुकीचं आहे हे समजून घेणं सुद्धा जैन धर्मच आहे. हो चुकीचं कुठं आहे, बरोबरच आहे की हे चुकीचं आहे. तुम्हाला चुकीचा रस्ता तुम्हाला तुम्ही चाललाय तर चुकीच्या रस्त्यावर सांगायला. तुम्ही चुकीच्या रस्त्यावर चाललाय, कोणीतरी ज्ञानी सांगेल हे चुकीच्या रस्त्यावर चाललाय, मग चांगलं केलं का वाईट केलं तुमचं. आता सुद्धा ज्या रूढी आहेत त्या रूढी अवलंबता येईल तुम्ही ते शास्त्रावर घासून बघितलं ते योग्य काय योग्य आम्ही बघत नाही, कधी वाचत नाही ते. मग ते आता तुम्ही शास्त्रामध्ये ते मांडायला पाहिजे, मग म्हणणार तुम्ही ते चुकीचं आहे. त्या प्रत्येक मिथ्यादृष्टीच्या जीवाच्या तशा मान्यता आहेतच. अनंत प्रकारच्या मान्यता आहेत. क्रियावादी अक्रियावादीच्या मिथ्या सगळ्या ते आहेत. तत्वविस्तार असेल तर त्याचं काय. आणि काय सांगितलं शास्त्रार्थ करण्याच्या 5 पद्धती आहेत. 5 पद्धती आहेत. एक आगमार्थ, नयार्थ, मतार्थ. ते मतार्थ काय त्यामध्ये मतार्थ मत काय हे मत असं आहे, ते मत असं आहे. मग हे चुकीचं मत आहे, हे बरोबर मत आहे, हे माहीत पाहिजे. हे तत्त्वज्ञानच आहे की हे तत्त्वज्ञानाच्या प्राप्तीसाठीच आहे. नाहीतर मग तेही खरं हे खरं, हे चांगलं तेही चांगलं, मग काय मग हे तत्त्वज्ञान कसं होते. मग ते चुकीच्या मार्गावर आपण जातोय. चुकीच्या मार्गावर न जाता योग्य मार्गावर जाण्यासाठी हा उपाय आचार्यांनी सांगितलेला आहे. तर इथंपर्यंत आपण आलेलो आहे. मंगलाचरण वाचूया आणि मग पुढं आता वेळ संपलेली आहे. पुढं अनिलजी घेतात. मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये. मोक्ष मार्ग का प्रवर्तन करने वाले, कर्मरूपी पर्वत को भेदने वाले एवं समस्त तत्वों के जानने वाले की मैं उनके गुणों को प्राप्त करने के लिए वंदना करता हूँ. याचा उनके जैसे खरं म्हणजे उनके जैसे, पण ते कधी असं म्हटलं तर आपण ओळखायचं उनके गुणों के, त्यांच्यासारखे गुण मला प्राप्त व्हावेत या अर्थासाठी तद्गुण लब्ध येईल. बाकीचं आपण पुढच्या रविवारी. दर महिन्याला एक परीक्षा होईल. दर आठवड्याला नाही, दर महिन्याला एक परीक्षा होईल. आणि आता परीक्षा होणार आहे त्या आपण एका महिन्यात, म्हणजे आता समजा आता जुलै महिन्यात सुरू होणार. जुलै महिन्यात तत्वार सूत्रवर जे होईल त्याच्या तत्वार सूत्र आत्तापर्यंत जे आपण ऐकलं त्याच्यावर परीक्षा होईल ऑगस्टमध्ये. आता ऑगस्टमध्ये समयसार
एक तर होऊ दे पहिला हे समय हे दोन्ही विषय चालणार आहेत ना आपले. दोन्ही विषयी चालणार हे हे बघा मग एका महिन्यात एका ग्रंथावर एक आणि एका ग्रंथावर 50 किंवा 50 मार्काचं बी चालते. 50 मार्क समयसार आणि 50 मार्क हे तत्वार सूत्रच्या आधारावर दोन्ही विषय चालले पाहिजे. दोन्ही विषय चालले पाहिजेत आणि त्या निमित्तानं आपण अभ्यास करू शकतोय ना. त्या निमित्तानं अभ्यास करू शकतो. आता जुलै महिन्यामध्ये काही परीक्षा होणार नाही. जुलै महिन्यामध्ये जे होईल ह्याची जी जुलै महिन्यात झाली म्हणायचं. आता जुलै महिन्यामध्ये जे होईल त्याची परीक्षा ऑगस्टमध्ये होईल, पहिल्या आठवड्यात होईल. एवढं लक्षात ठेवायचं. तर ते कंटिन्यू स्वाध्यायाला आला समजून घेतला आणि फक्त ऐकायला यायचं नाही. हातात पेन आणि वही घेऊन या, नोट्स काढा, घरी जाऊन त्याचा अभ्यास करा, चिंतन करा, तर आपणाला परीक्षा देता येईल. शाळेत मुलं विद्यार्थी कसं करतात? विद्यार्थी असं करतात, शिकवतात, घरी अभ्यास करतात, नोट्स काढतात, लिहून घेतात, वारंवार अभ्यास करतात, पाठ करतात, परीक्षा देतात, चांगल्या मार्कानं पास होतात. इथंच असंच करावं लागतं जर आपणाला चांगलं तत्त्वज्ञान धारणेमध्ये बसवायचं असेल तर.